ज्यांच्या चरणी साक्षात त्रिलोकाचा स्वामी नतमस्तक होतो, ज्यांच्या केवळ एका दृष्टिक्षेपाने काळही आपला मार्ग बदलतो आणि ज्यांच्या स्मरणाने अशक्यही शक्य होत, अशा समर्थ गुरूंच्या छायेखाली असूनही एखादा भक्त रक्ताचे अश्रू का गाळतो? जर गुरु प्रसन्न आहेत, त्यांच्याकडे अफाट शक्ती आहे, तर मग आपल्या लाडक्या लेकराला ते संकटाच्या खाईत का लोटलात? काय ही गुरूंची परीक्षा आहे की यामागे दडल गुरुचरित्रातील असे एखाद गुपित जे तुमच्या दुःखाचा अर्थच बदलून टाकेल? आज या प्रश्नाचे संगीत उत्तर मिळणार आहे, जे तुमची गुरूंवरची श्रद्धा डळमळीत होऊ देणार नाही. मित्रांनो, ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. हा विषय अनेकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि गुरुचरित्रातील हा शोध तुमच्या मनाला नक्कीच शांती देईल. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. गावाच्या कोपऱ्यात असलेलं ते छोट कौलारू घर बाहेरून पाहिलं तर अगदी शांत, पण आत मात्र वादळ घोंगावत होतं. घराच्या एका कोपऱ्यात दत्तगुरूंची एक सुंदर मूर्ती आणि त्यासमोर बसलेली अंधाची दत्तावर असलेली भक्ती संपूर्ण गावात प्रसिद्ध होती. गेल्या 12 संगीत वर्षांपासून तिने एकही गुरुवार सोडला नव्हता. पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठणे, काकड आरती करणे आणि दिवसभर मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा नामजप करणे हाच तिचा जणू श्वास होता. पण गेल्या काही महिन्यांपासून तीच आयुष्य जणू एखाद्या चित्रपटातील शोकांतिके सारखं वळण घेऊ लागलं होतं. सुरुवात झाली ती एका आगीच्या घटनेने. अंधाच्या पतीचं विनायकरावाच धान्य विक्रीत छोटं दुकान होतं. एका रात्री शॉर्ट सर्किट झालं आणि उभ्या आयुष्याची कमाई त्या आगीत भस्मसात झाली. विनायकराव हतबल झाले, पण अंधाने त्यांना धीर दिला. स्वामी आहेत ना, ते बघतील सगळं, हे तिचं वाक्य होतं. पण दुर्दैव तिथेच थांबलं नाही. दुकानाचा विमा उतरवलेला नव्हता आणि सावकाराकडून घेतलेलं कर्ज आता डोंगरासारखं वाढू लागलं होतं. रोज सकाळी घराबाहेर कर्ज वसुलीसाठी लोक उभे राहू लागले. अपमानास्पद शब्द आणि विनायकरावांच्या चेहऱ्यावरील हतबलता पाहून अंधाच हृदय पिळवटून निघायचं, पण तरीही ती पोथीला चिकटून बसली होती. सदानंद नावाचा गावचा एक उपद्रवी माणूस तर तिच्या समोर येऊन म्हणाला, काय अंधा, तुझे दत्तगुरू आता कुठे गेले? तुझ्या पोथीमध्ये लिहिलाय ना की गुरु भक्ताच रक्षण करतात, मग आता का तुझा मुलगा दवाखान्यात मृत्यूशी झुंज देतोय? का तुझं दुकान जळून खाक झालं? सोडा हे सगळं, या देवाधर्मात काही अर्थ नाही. त्या दिवशी संध्याकाळी अंधा दवाखान्यातून घरी आली. तिचे पाय जड झाले होते, खिशात 1 रुपया उरला नव्हता आणि डॉक्टर उद्यापर्यंत मोठ्या रकमेची मागणी करत तिने घराच कुलूप उघडलं आणि थेट संगीत देवघरात गेली. देवघरात मंद उजेड होता. स्वामींची मूर्ती नेहमीसारखीच शांत प्रसन्न दिसत होती, पण आज अंधाच्या डोळ्यात भक्ती नव्हती, तर एक प्रकारचा संताप आणि अगाध दुःख होतं. तिने गुरुचरित्राची पोथी हातात घेतली, पण आज तिला शब्द सुचत नव्हते. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. विजेचा कडकडाट होत होता. जणू निसर्गही तिच्या मनातील अस्वस्थता प्रतिबिंबित करत होता. अंधाने स्वामींच्या मूर्तीकडे रोखून पाहिलं. तिच्या मनात विचारांचे चक्र वेगाने फिरू लागलं. मी काय चुकलं? कुणाचं वाईट केलं? कधी कुणाचं मन दुखावलं नाही? कुणाचे पैसे बुडवले नाहीत? मग माझ्याच वाट्याला हे भोग का? जर गुरु सर्वसमर्थ संगीत आहेत, तर त्यांना माझ्या डोळ्यातील पाणी दिसत नाहीये का? की त्यांना माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत नाहीये? तिच्या डोळ्यातून आता घळाघळा अश्रू वाहू लागले होते. ते अश्रू केवळ दुःखाचे नव्हते, तर ते एका भक्ताने आपल्या आराध्याला विचारलेला जाब होता. तिची अवस्था आता एका लहान मुलासारखी झाली होती, जो आपल्या आईकडे हट्ट धरून बसतो आणि आई संगीत
प्रतिसाद देत नाही म्हणून चिडतो, पण अंधाच दुःख त्याही पलीकडचं होतं. तिला वाटत होतं की तिने ज्या गुरूंवर सर्वस्व अर्पण केले त्यांनीच आज तिला वायावर सोडले. अंधा अचानक जमिनीवर कोसळली. तिने स्वामींच्या मूर्तीचे चरण घट्ट धरून ठेवले. तिचा टाहो आता शांत झाला होता, पण हुंदके थांबत नव्हते. तिने डोक देवाच्या चरणांवर टेकवलं आणि अतिशय संगीत आर्त स्वरात विचारलं, स्वामी सांगा ना, मी तुमचं काय घोड मारलं होतं? ज्या मुखाने फक्त तुमचं नाव घेतलं त्या मुखावर आज काळीमा का? ज्या हातांनी तुमची पूजा केली तेच हात आज लोकांसमोर मदतीसाठी का पसरावे लागतायत? जर तुमची भक्ती करून तुमच्यावर विश्वास ठेवून हेच मिळणार असेल तर उद्या जगात कोणी तुमच्याकडे विश्वासाने पाहेल का? तिचा आवाज थरथरत होता. ती पुढे हातातील कमंडलूतील पाणी त्यांनी हवेत शिंपडलं आणि अचानक अंधाला तिच्या भोवतीची दृश्य वेगाने बदलताना दिसत असली. तिला आता अशा काही गोष्टी दिसणार होत्या ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. गुरु आणि भक्त यांच्यातील त्या अनादी काळापासून चालत आलेल्या रहस्याचा पडदा आता फाटणार होता. अंधा धावत स्वामींच्या मागे जाऊ लागली, कारण तिला ठाऊक होतं की हेच ते ठिकाण आहे जिथे तिच्या प्रत्येक संगीत प्रश्नाचे उत्तर मिळणार होतं. पण तिला हे माहित नव्हतं की हे उत्तर तिच्या आयुष्याचा पूर्ण पायाच बदलून टाकणार आहे. अंधाचे डोळे उघडले तेव्हा तिला समोर जे दिसलं त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती तिच्या साध्या भराच्या देवघरात नव्हती, तर ती एका प्रचंड मोठ्या नदीच्या संगमावर उभी होती. हवेत एक वेगळाच सुगंधी दरवळ होता आणि मंत्रोच्चारांचे आवाज कानावर पडत होते. तिने मागे वळून पाहिलं तर तिथे एक भव्य औदुंबरात झाड होतं. संगीत आणि त्याखाली बसले होते साक्षात श्री नृसिंह सरस्वती स्वामी. त्यांचे ते देदीप्यमान रूप पाहून अंधाचे पाय लटपटू लागले. ती काही बोलणार इतक्यात तिचे लक्ष एका रडणाऱ्या माणसाकडे गेलं. तो एक ब्राह्मण होता ज्याचे कपडे फाटलेले होते आणि चेहऱ्यावर प्रचंड नैराश्य होतं. तो धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर डोक ठेवून ढसाळसा रडू लागला. अंधाला जाणवलं की हा प्रसंग शेकडो वर्षांपूर्वीचा आहे आणि ती केवळ एक साक्षीदार म्हणून तिथे उभी आहे. तो ब्राह्मण संगीत ओरडत होता, स्वामी आता पुरे झालं. मी तुमची इतकी सेवा केली, रोज अनुष्ठान केलं, पण माझ्या पदरी फक्त दुःखच का? माझी एकामागून एक 3 मुलं जन्माला येताच दगावली. आता हे 4थं बाळही शेवटच्या श्वासासाठी धडपडते. लोक म्हणतात की तुमच्या दर्शनाने दुःख दूर होतं, मग माझ्याच नशिबात हे मरण का लिहिले? जर तुम्ही समर्थ आहात तर माझ्या बाळाला का वाचवू शकत नाही? त्या ब्राह्मणाची अवस्था पाहून अंधाला स्वतःचीच प्रतिमा त्यात दिसली. तिची ही तक्रार हीच होती. स्वामींनी संथपणे आपले डोळे उघडले. त्यांच्या त्या डोळ्यात एक पथाह समुद्र होता जो शांतही होता आणि तितकाच गहनही. स्वामींनी चेहऱ्यावर रागाचा लवलेशही नव्हता. त्यांनी शांत स्वरात विचारलं, विप्रवरा, तू दुःखाचा जाब विचारतो आहेस ना, पण तू कधी तुझ्या कर्माचा हिशोब तपासला आहेस का? तो ब्राह्मण गोंधळला. स्वामी पुढे म्हणाले, तुला वाटते की हे दुःख मी तुला दिल आहे किंवा मी ते रोखू शकत नाही, पण सृष्टीचा एक नियम आहे जो साक्षात ब्रह्मदेवालाही मोडता येत नाही. तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. तू आज जे भोगतो आहेस ते केवळ आजच नाही तर तुझ्या अनेक जन्मांच्या कर्मांची शिदोरी आहे. स्वामींनी आपल्या हातातील दंड जमिनीवर आपटला आणि अचानक त्या ब्राह्मणासमोर आणि अंधासमोर एक दृश्य दिसलं. ते एका मागील जन्माचे दृश्य होतं. तो ब्राह्मण एका श्रीमंत सावकाराच्या रूपात होता आणि त्याने एका गरीब कुटुंबावर अन्याय करून त्याच घर हिरावून घेतलं होतं. त्या कुटुंबातील लहान मुलं अन्ना वाचून तडफडून मेली होती. ते दृश्य पाहून तो ब्राह्मण थरथर कापू लागला. स्वामींनी त्याला सांगितलं की कर्माची गती ही अत्यंत सूक्ष्म असते. तू विचार करतोस की मी या जन्मी चांगलं वागतोय, मग फळ वाईट का? पण झाड लावल्यानंतर त्याला फळ यायला वेळ लागतो. जे बीज तू पेरलं होच ते आता फळ देऊ लागला आहे. यालाच प्रारब्ध म्हणतात. माणूस आपल्या
क्रयमान कर्माने भविष्य घडवू शकतो, पण प्रारब्ध मात्र त्याला भोगावेच लागते. ब्राह्मणाने पुन्हा एकदा टाहूक फोडला, स्वामी, जर प्रारब्ध भोगायचेच असेल तर तुमच्याकडे येण्याचा काय फायदा? जर दुःख टळणारच नसेल तर गुरूंच्या चरणांची सेवा का करावी? मग सामान्य माणूस आणि तुमच्या भक्तांमध्ये फरक काय उरला? स्वामींनी हसून त्या ब्राह्मणाकडे पाहिलं. फरक हाच आहे की सामान्य माणूस दुःखाच्या ओझ्याखाली दबून संपून जातो, पण जो गुरूंच्या शरण येतो त्याचे गुरु त्या दुःखाची धार कमी करतात. स्वामींनी एक उदाहरण दिलं. समज तुझ्या नशिबात फाशीची शिक्षा लिहिली आहे, पण जर तू गुरुस्मरण केलंस, त्यांची भक्ती केलीस, तर गुरु स्वतःच्या तपाचे बळ वापरून त्या फाशीच्या शिक्षेच रूपांतर एका साध्या सोळी टोचण्यामध्ये करतात. दुःख येतं कारण ते नियतीच देणं असतं, पण ते सोसण्याची शक्ती आणि संगीत, त्या दुःखाची तीव्रता कमी करण्याचे सामर्थ्य फक्त गुरुच देऊ शकतात. स्वामींचा तो आवाज आता अधिक कोमल झाला. त्यांनी हळूहळू आपला हात पुढे केला आणि त्या रडणाऱ्या ब्राह्मणाच्या मस्तकावर ठेवला. अंधा श्वास रोखून ते पाहत होती. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी जणू थांबली होती. वायाची हालचाल थांबली, पाण्याचा आवाज शांत झाला. स्वामींनी त्या ब्राह्मणाच्या डोळ्यात थेट पाहिलं. त्यांच्या त्या स्पर्शातून एक अद्भुत ऊर्जा त्या ब्राह्मणाच्या शरीरात संचारली. ब्राह्मणाचे शरीर शांत झालं, त्याचे हुंदके थांबले आणि एका विलक्षण शांतीने त्याच्या चेहऱ्याचा ताबा घेतला. स्वामींनी अतिशय प्रेमाने विचारलं, बाळा, जर मी तुझं हे दुःख आज पूर्णपणे पुसून टाकलं तर हा हिशोब चुकता होणार नाही. मग पुढच्या जन्मी तुला हेच दुःख 10 पट तीव्रतेने भोगावे लागेल. संगीत, तुला ते मान्य आहे का की आज माझ्या हाताला धरून तू हे संकट पार करू इच्छितोस? गुरु कधीच आपल्या लेकराला रडताना बघून आनंदी होत नाहीत, पण त्यांना हे माहीत असतं की मुलाच्या हितासाठी कडू औषध देणं गरजेचं आहे. मी तुझ्या पाठीशी उभा आहे, मग तुला कशाची भीती? त्या क्षणी त्या ब्राह्मणाला जे जाणवलं तेच अंधालाही जाणवत होतं. त्या स्पर्शात एक अशी माया होती जी जगातील कोणत्याही संकटापेक्षा मोठी होती. ब्राह्मणाने स्वामीच्या चरणांवर डोक ठेवलं आणि शांतपणे म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा, मी अज्ञानी होतो. मला वाटलं तुम्ही निष्ठुर आहात, पण तुम्ही तर माझं भविष्य सुरक्षित करत होतात. संगीत, मला आता दुःख नको, मला फक्त तुमचे हे चरण हवे आहेत. तुम्ही सोबत असाल तर मी अग्नीतूनही चालत जाईन. स्वामींनी मंद स्मित केलं आणि पुन्हा एकदा वातावरणात वेगाने हालचाल सुरू झाली. त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं, आता जा, तुझ्या मुलाची तब्येत सुधारली असेल, पण लक्षात ठेव, हे संकट टळलं नाहीये तर ते बदलला आहे. तुला काही काळ कष्ट भोगावे लागतील, पण त्या कष्टातूनच तुझा आत्मोद्धार होईल. तो ब्राह्मण आनंदाने तिथून निघाला. अंधा हे सगळं पाहत होती. तिचं मन आता हलकं झालं होतं. तिला समजलं होतं की तिचं दुकान जळणं किंवा तिच्या मुलाचं आजारी पडणं हे गुरूंच अपयश नव्हतं, पण स्वामींनी अजून एक गोष्ट स्पष्ट केली नव्हती. स्वामींनी अंधाकडे पाहिलं, जणू त्यांना ठाऊक होतं की ती तिथेच उभी आहे. स्वामी म्हणाले, अंधा, संगीत, तू पाहिलंस की प्रारब्ध कसं काम करतं, पण तुला अजून एक सत्य जाणून घ्यायचं आहे. तुला वाटत की तुझ्या मुलाला झालेला आजार ही तुझी शिक्षा आहे, पण तू हे पाहिलंस का की जर तू गुरुचरित्राच पारायण केलं नसतंस तर या संकटाचे स्वरूप काय असतं? स्वामींनी पुन्हा एकदा हवेत हात फिरवला आणि अंधाला एक काळजाचा थरकाप उडवणार दृश्य दिसले. त्या दृश्यात तिला दिसले की ज्या दिवशी त्यांच्या दुकानाला आग लागली त्याच दिवशी खरं तर एक मोठा अपघात होऊन विनायक रावांचा मृत्यू होणार होता, पण त्याच वेळी अंधा घरात बसून आले. पण हे अश्रू दुःखाचे नव्हते. विनायकराव काहीतरी असं सांगणार होते जे ऐकून अंधाला खात्री पटली की स्वामींनी तिला जे दाखवलं ते केवळ स्वप्न नव्हतं, पण स्वामींनी तिला अजून एका प्रश्नाचे उत्तर दिलं नव्हतं की जर गुरु सर्व काही आधीच करत असतात तर भक्ताने नक्की काय संगीत करावं आणि संकटाच्या वेळी गुरूंची साथ ओळखायची कशी? विनायकरावांनी फोनवर काय सांगितलं असेल? संगीत,
आणि अंधाच्या आयुष्यात आता कोणता चमत्कार घडणार होता. स्वामींनी तिला जे परिवर्तन दाखवलं त्याचा पुढचा टप्पा काय होता. विनायकरावांचा आवाज फोनवर थरथरत होता, पण त्या आवाजात भीती नव्हती तर एक अनामिक आनंद आणि अचंबा होता. अंधा, अगं ऐकतेस का? डॉक्टर चकित झाले आहेत. आर्यनचा ताप अचानक उतरला आहे. संगीत, त्याचे जे रिपोर्ट्स मगाशी अत्यंत गंभीर होते ते आता नॉर्मल येऊ लागले आहेत. डॉक्टर म्हणतात की हा निव्वळ एक चमत्कार आहे. तू तिथे काय केलंस? कोणती प्रार्थना केलीस? विनायकरावांचे शब्द अंधाच्या कानावर पडत होते, पण तिचं लक्ष मात्र समोरच्या स्वामींच्या मूर्तीकडे होतं. तिच्या डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहत होते. तिला ठाऊक होतं की हा चमत्कार डॉक्टर किंवा औषधांचा नाही तर त्या तेजपुंज हातांचा आहे ज्यांनी काही क्षणांपूर्वी तिच्या डोक्यावर मायेची फुंकर घातली होती. तिने फोन ठेवला आणि पुन्हा एकदा स्वामींच्या चरणाशी मस्तक टेकवलं, पण तिचं मन अजूनही त्या अलौकिक दर्शनाच्या धुंदीत होतं. तिला पुन्हा एकदा तोच प्रकाश जाणवू लागला आणि क्षणार्धात ती पुन्हा एकदा त्या दिव्य प्रदेशात पोहोचली जिथे साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी तिची वाट पाहत होते. स्वामींचे ते स्मितहास्य तिला सांगत होतं की प्रवास अजून संपलेला नाही. स्वामींनी आपला हात हवेत उंचावला आणि अंधाच्या समोर काळाचा पडदा पुन्हा एकदा सरकला. यावेळी तिला स्वतःचा चेहरा दिसला, पण तो या जन्मातला नव्हता. ती एका अतिशय वैभवशाली वाड्यात उभी होती. तिचा पेहराव, तिचे दागिने आणि तिची देहबोली एखाद्या सत्ताधीश स्त्री सारखी होती, पण तिच्या डोळ्यात मात्र क्रौर्यता आणि अहंकार होता. अंधा स्वतःलाच त्या रूपात पाहून हादरली. तिने पाहिलं की त्या जन्मात तिने एका असहाय्य कुटुंबाची जमीन बळकावली होती आणि त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्या कुटुंबातील एका वृद्ध माणसाने मरताना तिला शाप दिला होता की ज्या संपत्तीचा तुला गर्व आहे ती एका रात्रीत राख होईल आणि लेकरासाठी तू हे पाप करतेस त्या लेकरात सुख तुला कधीच मिळणार नाही. दृश्य वेगाने बदललं. अंधाला आता समजलं होतं की या जन्मात तीच दुकान जळणं आणि तिच्या मुलाचा आजार हे काही योगायोग नव्हते, ते त्या वृद्ध माणसाच्या शापाचं आणि संगीत तिच्या स्वतःच्या कर्माच फळ होतं. स्वामींनी तिचा हात धरला आणि तिला एका वेगळ्या दिशेला नेलं. तिथे तिला दिसलं की संगीत, काळ म्हणजे यमराज, तिच्या घराच्या उंबरठ्यावर उभा होता. विनायकरावांच्या अपघाताची आणि आर्यनच्या मृत्यूची वेळ निश्चित झाली होती, पण त्याच संगीत वेळी या जन्मातील अंधा आपल्या देवघरात बसून डोळे मिटून श्री गुरुदेव दत्त असा टाहो फोडत होती. तिची ती आर्त हाक, तीच ते निष्पाप समर्पण पाहून स्वामींनी स्वतः त्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यांनी काळाला अडवलं होतं. स्वामींनी त्या शापाची तीव्रता आपल्या तपाच्या बळाने बदलली होती. जिथे संपूर्ण घर आणि माणसं संपणार होती तिथे त्यांनी केवळ एका दुकानाची आणि पैशांची हानी करून तो कर्माचा हिशोब चुकता केला होता. स्वामींचा तो गंभीर आवाज तिच्या कानात घुमला, बाळा, प्रारब्ध हे कोणालाही चुकत नाही. जो देह धारण करतो त्याला कर्माचे फळ भोगावेच लागते, पण जेव्हा एखादा जीव अनन्य भावाने गुरूंना शरण येतो तेव्हा गुरु त्या कर्माच्या फळाची धार कमी करतात. तुला फाशीची शिक्षा होती, पण मी ती केवळ एका सुई टोचण्यावर निभावली आहे. लोक विचारतात की गुरुकृपा असूनही दुःख काय येतं, पण त्यांना हे समजत नाही की जर गुरूंची कृपा नसती तर त्या दुःखाची तीव्रता पचवण्याची ताकद त्यांच्यात ओरली नसती. मी तुझ्या पतीचे प्राण वाचवले आणि तुझ्या मुलाचा काळ पुढे ढकलला. आता सांग, हे दुःख आहे की माझी कृपा? अंधाला स्वतःच्या अज्ञानाची इतकी प्रचंड लाज वाटली की तिला पृथ्वी दुभंगावी आणि आपण त्यात गाडले जावे असे वाटू लागले. ती साक्षात परमेश्वराला दोष देत होती, जो तिच्यासाठी स्वतः कर्माचे घाव झेलत होता. अंधा स्वामींच्या पाया पडली आणि तिने त्यांचे पाय आपल्या अश्रूंनी ओले केले. तिचा आवाज आता फुटत नव्हता, ती फक्त हुंदके देत होती. स्वामी, मला क्षमा करा, मी किती मोठी पापी आहे. मी तुम्हाला निष्ठुर समजत होते, मी तुम्हाला प्रश्न विचारत होते, पण तुम्ही तर माझा प्रत्येक श्वास वाचवण्यासाठी स्वतःला झिजवत होता. ज्या हातांनी मला वाचवलं त्याच हातांवर मी संशयाचे वार केले. मी या कृपेला पात्र नाही स्वामी.